नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 108ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताट बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहे. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचं आणि ओंकार ध्यान करायचं.
आणि आता 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील ते येऊ द्या, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण गणपती स्तोत्र म्हणूया. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गज वक्रते, पाचावे श्रीलंबोदर, सहावे विकट नावते, सातविघ्न राजेंद्र, आठवे धूम्र वर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायका, 11वे गणपती, 12वे श्री गजानन, देवनावे अशी 12, 3 संध्या मने नर, विघ्नभीती नसे त्याला, प्रभो तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मे विद्या, धनार्थ्याला मे धन, उत्तरार्थ्याला मे पुत्र, मोक्षार्थ्याला मे गती. जपता गणपती स्तोत्र सामसत फळ, 1 वर्ष पूर्णता मिळे सिद्धीन संशय. नारंदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र, हे श्रीधराने मराठीत पटणे अनुवादिले. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे
तुमची निरीक्षण शक्ती वाढवा. ऑब्झर्वेशन. येस. येता जाता आपण जेव्हा प्रवास करतो, बाहेर असतो, तेव्हा पुन्हा एकदा मोबाईलच्या मध्ये डोकं खुपसण्यापेक्षा थोडं आपण आजूबाजूला पाहिलं पाहिजे. आजूबाजूच्या गोष्टींचं निरीक्षण केलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला एक काहीतरी क्रिएटिव्ह, जर तुम्ही पर्सनॅलिटी असाल, तुम्ही काहीतरी तुमचं काम तसं असेल, तर तुम्हाला बरंच काही गोष्टी सुचू शकतात. त्यामुळे अवतीभवतीचं जेव्हा तुम्ही बाहेर असणार त्यावेळी निरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण का आजच्या डिजिटल आणि या मोबाईलच्या युगामध्ये आपण सतत बाहेर गेल्यानंतरही मोबाईलमध्येच डोकं खुपसून बसलेलो असतो आणि त्यामुळे आपली निरीक्षण शक्ती खूप कमी झाली आहे. म्हणजे ज्या आजूबाजूच्या अनुभवातून, त्या ऑब्झर्वेशनमधून, त्या निरीक्षणामधून आपण जे काही शिकू शकतो त्यापासून आपण आता सध्या वंचित आहोत. त्यामुळे जरा बंद करा, यावर चिंतन करा. बाहेर असताना जरा आजूबाजूला पहा, निरीक्षण करा. हे होतं आजचा आपला विषय चिंतनाचा. नक्की याच्यावर चिंतन करा आणि उद्यापासून थोडं डोकं मोबाईलच्या बाहेर काढा आणि पहा. उद्या भेटू एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.